नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ना, म्हणजे आपले घाटावरून आलेत. ते पोलीस मित्र आहेत आपले आणि या यूट्यूब क्षेत्रामध्ये आहेत ना, त्यांचं नाव म्हणजे एकदम खूप मोठं आहे. त्यांनी प्रत्येक गरिबाचा नंदी जो अंधारात होता, त्या प्रत्येक गरिबाच्या नंदीला त्यांनी आज उजेडात आणण्याचं काम त्यांच्या यूट्यूब क्षेत्राच्या माध्यमातून चालू आहे. मी कोणच्याबद्दल बोलतो आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल, कारण का ती व्यक्ती आपल्याला म्हणजे मी आता त्यांना दादांना भेटायलाच चाललो आहे आणि त्यांना एका अशा दावणीला घेऊन जायचं आहे मला. हिंद केसरी दावणी आपल्या डोंबिवलीतली तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मी कोणत्या दावणीबद्दल बोलतो आहे. जर नसेल माहीत तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेलच मी कोणत्या दावणीला दादांना घेऊन चाललो आहे आणि कोण आहेत ते दादा. आपल्याला म्हणजे त्यांची इकडे ड्युटी लागलेली, ते पोलीससुद्धा आहेत आणि आपलं छंदसुद्धा जपत आहेत ते. तर त्यांची इथे डोंबिवलीत ड्युटी लागलेली, तर ते आपल्याला भेटले काल. तर काल म्हणजे आमचं बोलणं वगैरे झालं, तर आज ते परत भेटणार आहेत. त्यांना आज एका हिंद केसरी दावणीला घेऊन जायचं आहे. तर कोण आहेत ते दादा सर्व काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर चला, तुम्हाला आता तिकडे गेल्यावरच भेटतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल बोलत होतो आपल्या समोरच आहेत दादा. दादा नमस्कार. काय बोलाल, आपला प्रवास कसा झाला आहे? प्रवास एकदम सुंदर झाला आणि मुंबईकर भरपूर प्रेम देतात. मुंबईकरांसाठी सलूट. दादा, आपण बघतोय तुम्ही आज महाराष्ट्र पोलीस असून आपला म्हणजे छंद जोपासताय. कसं काय म्हणजे वाटतंय आज? महाराष्ट्र पोलीस नाही, महाराष्ट्र होमगार्डमध्ये आणि एक सेवा करत असतोय. नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आज दादांना बी त्यांच्याही चॅनेलला सबस्क्राईब करा. प्रत्येक यूट्यूबर हे मनापासून काम करत असतो आणि आज आम्ही एका अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला. सातारा म्हणू नका किंवा मुंबईची बिंजोड म्हणू नका, 7 समुद्र पार या सोनारपाड्याचं नाव पोचवला असा मोठा सोन्या आतमध्ये गोट्यात आहे, बसलेला आहे गोट्यात आहे बैल. आणि एवढा जबरदस्त आज म्हणजे मला आनंद झाला आहे की आतमध्ये काय सोनं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तत्पूर्वी आधी बघूया आणि नंतर मग पुढच्या गोष्टी. जयेश पाटलांना बी फोन केला होता, येत आहेत आत्ता एक 5 मिनटात, आणि मग आपण मुलाखत पण घेणार आहोत. आणि दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. दादा, आता फक्त एकच प्रश्न विचारीन, घाटावरचा खेळ आणि मुंबईचा खेळ यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? घाटावरती 3 फेऱ्याचा असतोय. बिनजोड बी खेळ तसा चांगला आहे. गुलाल पाहिजे असेल तर बिनजोड चांगलं आहे आणि नाव पाहिजे असेल तर सातारा छकडीला तोड नाही. बघा, बिनजोडला तुमची पहिलंच मुंबईकरांची पळतात, परंतु सातारा छकडीत आला आणि एखादा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मैदानात राहिला तर त्याचं 7 समुद्र नाव पार पुसतं. थोडक्यात एखादं उदाहरण घ्या. बघा, हरण्या इकडं तुमच्याकडं मुंबईला चांगला पळत होता, पण भारत केसरी झाला किंवा जे पुशेगावचं हिंद केसरी, द्वारलीचा हरण्या, द्वारलीचा हरण्या, आणि तिथून पुढं फार मोठं नाव झालं. तसंच मथुर असेल, मथुर इकडं पळत होता त्यावेळेससुद्धा क्रेज होती. सोन्या इथं पळत होता त्यावेळेस एक क्रेज होती, पण घाटावरती बैल आली की त्याचं फार मोठी क्रेज होती. आणि आत्ता सध्याला एखाद्या आमदार खासदार किंवा सेलिब्रिटीला जेवढी म्हणतो ना गर्दी होत नाही तेवढी या बैलांसाठी होती. आणि ती बैलं दाखवण्याचा तुमच्या माझ्यासारखे यूट्यूबर करतायत, हे आपलं मोठं भाग्य. आणि आम्हीसुद्धा आमचं भाग्य समजतो, एवढ्या मोठ्या महादेवाच्या नंदीला आम्ही जगापुढं आणत असतो. बघा मित्रांनो, दादाच्या चॅनलचं नाव इथे निसर्गाची नाळ. तर सर्वांनी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जयेश दादासुद्धा येतील, आपण सुद्धा छोटीशी बाईट घेऊ दिली तर, आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. बघा मित्रांनो, सोनारपाड्याचा सोन्या, चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या 50-50. आणि इथे बघू शकता आपले दादा आले घाटावरून सुद्धा, आणि इथे आपले जयेश दादा. बघा, अखंड महाराष्ट्राचा काळीज, चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. मुंबई असो किंवा घाट, सगळीकडे नाव गाजवून ठेवलंय ते जयेश दादा. बघा मित्रांनो, अजून पण फिटनेस तशीच आहे जशी आधी होती.
पण घेऊन जा अखंड बरोबर. महाराष्ट्राचा आता काय काळीज. दोन राहिलेले. चतुर्थ इंदकेसरी मोठा सोन्या. काय करणार? आणि दादा बघा हा, वरती सोन्याची उठून काळजी वरती घेताना. उठून लावा खाली. तिकडून तेच पोलीस लोकं आहेत ना. हा, चालेल. इथे दादा सुद्धा आलेत. पन्नास पन्नास दावणीचं नाव अखंड महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात नेऊन ठेवलंय. हा, येतात एक दोन मिनिटात येतात. कपडे. सात चतुर्थ इंदकेसरी मोठा सोन्या. हॅलो, काय जण जीवन आलेत मग तशी मापातच द्या. 100 द्या. हा. हा. किती बी मोठा म्हणत असत फडकी शेट मला असतात ह्याला का बाबा ह्याला का. बघा मित्रांनो, गोटा देखील किती सुंदर साफ आणि सूत्र आहे. मी सर्व ठिकाणी बघा एकदम स्वच्छता. आणि आपल्या इथे दादा सुद्धा आहेत. दादांच्या चॅनलला आता थोड्याच वेळात बाईट सुद्धा पडेल, आपल्या पण चॅनलला पडेल, तर बघत राहा तुम्ही.